अखिल जगस्वामी साप सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुर्गी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पाऊ में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको सदानंदाचा येळको. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. माणसा, तू आधी शांत हो. हे सर्व घडण्यामागे एक प्रयोजन होते, ते जाणून घे. ह्यात काय प्रयोजन असेल? जर त्यावेळी त्यांनी संयम दाखवला असता तर गोष्टी निराळ्या घडल्या असत्या. हे असे घडणे देखील एका प्रकारे त्यांची परीक्षाच होती. नारायण नारायण. दैत्य अमृताचा कुंभ घेऊन गेले आणि भयभीत झालेले देव माझ्या आराध्यांना शरण आले. आता ह्यावर मार्ग कसा काढायचा? पार्वती, श्री विष्णूंनी ह्यातून मार्ग आधीच काढला आहे. श्री विष्णूंनी? होय. ह्यांनी मोहिनीच्या रूपात अवतार घेतला आहे आणि ह्या रूपाची भुरळ सगळ्यांनाच पडणार आहे. मोहिनी, श्री विष्णू ह्यांनी घेतलेले अद्भुत सुंदर अशा स्त्रीचे रूप. मला वाटतं आपण त्यांनाच याची विनंती करावी. श्री विष्णूंच्या त्या मोहिनी रूपाला आता आपल्याला इथं बोलवायची आवश्यकता नाही, कारण विष्णूंचं ते रूप स्वतःहून इथे येत आहे. ते पहा. ह्या सृष्टीच्या कल्याणासाठी श्री विष्णू यांनी घेतलेला हा अवतार अत्यंत अद्भुत आहे. ह्या रूपाची भुरळ कोणाला पडणार नाही असे होणे शक्य नाही. आता हेच मोहिनी रूप देवांचं सहाय्य करू शकेल ह्यात शंका नाही. खरे आहे तुमचे लक्ष्मी देवी. मोहिनी रूपापेक्षा सुंदर रूप दुसरे नाही. प्रभू, आता तुम्हीच आम्हाला सहाय्य करा. कारण आता दैत्यांच्या हातात अमृत लागले आहे आणि जर त्यांनी ते अमृत प्राशन केले तर मात्र अनर्थ होईल.
असे होणार नाही. मी असे घडू देणार नाही. ह्या माझ्या मोहमायेने त्यांना मी त्यापासून परावृत्त करेन. अमृत हे देवांनाच मिळेल. नारायण नारायण. माझ्या आराध्यांना सर्व देव शरण आले होते आणि माझ्या आराध्यांनी त्यांना धीरही दिला होता. परंतु बळी आणि दैत्य कुळातले दैत्य मात्र अनभिज्ञ होते. धन्वंतरींच्या हातातून अमृताचा कुंभ घेऊन पळालेल्या दैत्यांना आता कशाचेही भान उरले नव्हते. अमृताचा लोभ सुटलेल्या दैत्यांमध्ये आता त्यासाठी आपापसात भांडणे सुरू झाली. प्रत्येक जण मी अगोदर पिणार, मी अगोदर पिणार असे म्हणू लागले. ज्यांनी अमृताचा कुंभ आपल्या हातात हिसकावून घेतला होता त्या बलवान दैत्यांना दुर्बल दैत्य मत्सरामुळे विरोध करू लागले. ते त्यांना वारंवार म्हणू लागले की देवांनीही आपल्या बरोबरीने परिश्रम घेतले आहेत, त्यांना सुद्धा यज्ञ भागाप्रमाणे त्यांचा वाटा मिळायला हवा असे ते वारंवार ओरडून सांगत होते. परंतु कोणीही काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अमृताचा कुंभ आपल्या हाती लागला म्हणजे आपण अमरत्व प्राप्त केले या कल्पनेतच ते गुंग झाले होते आणि सैरा वैरा पळत होते. आपापसातील प्रेम टाकून हे असुर एकमेकांचीच निंदा करत होते. एकमेकांच्या हातून अमृताचा कलश हिसकावून घेत होते. तुझे सौंदर्य, तुझे तेज म्हणून प्रत्येकालाच तुझे सानिध्य हवे हवेसे वाटते. कोण आहेस तू? ह्या आधीही क्षीरसागराच्या काठावर मी तुला पाहिलं आहे. आहेस कोण तू? दैत्यराज, मी कोण आहे हे जाणणं इतकं महत्वाचं आहे का? अर्थात, कारण तुझ्या इतकी रूपवान स्त्री मी आजवर पाहिलेली नाही आहे. सुंदरी, तुला पाहूनच आमच्या मनात खळबळ निर्माण झाली. सुंदरी, विधात्याने दया येऊन शरीर धारण करणाऱ्यांचे मन आणि इंद्रिय तृप्त करण्यासाठी तर तुला पाठवले नाही ना? महर्षी कश्यपाचे पुत्र असूनही तुम्ही माझ्या मागे कसे लागलात हे माझ्या ध्यानात आले नाही. कारण विवेकी मनुष्य स्त्रियांवर कधीही विश्वास ठेवत नाही. तुझ्या ह्या वर्तनानेच तुझ्यावरील अधिक विश्वास वाढत चालला आहे. बघ सुंदरी, आमच्याकडे बघ. मृत्यूवरही विजय मिळू शकेल असे हे अमृत आहे. आणि यासाठी तुम्ही आपापसात भांडत होतात? अर्थात. तुमच्यासारख्या शूरांना असे वागणे शोभत नाही दैत्यराज. सुंदरी, काय म्हणायचंय तुला? हे अमृत समुद्रातून वर आले, त्यासाठी दोघांनी प्रयत्न केले. मग हे देवांनाही मिळायला नको का? नाही. तुम्ही तर शूर आहात. जसे तुम्ही महर्षी कश्यपांचे पुत्र आहात तसे तेही आहेत. पण त्यांनी आमच्यावर अन्याय केला आहे. पण तुम्ही तसे करू नका. कोणी कितीही म्हटलं तरी तुम्हीच पराक्रमी आहात, शूर आहात. तुम्ही देवांना कधीही पराभूत करू शकता. सुंदरी, तू कोण आहेस ठाऊक नाही, पण तुझ्या बोलण्याने तुझ्यावर अधिकच विश्वास बसलाय आम्हा साऱ्यांचा. म्हणजे माझे म्हणणे तुम्हाला मान्य आहे तर? अर्थात. सुंदरी, हे सुंदरी, या अमृताचे वाटप कर. उचित असो वा अनुचित, मी जे वाटप करेन ते तुम्हाला मान्य असेल तरच मी ते कार्य करेन. मान्य आहे. मग मी क्षीरसागराच्या त्या काठावर जाते.
हे देवांना सांगते आणि मग त्या ठिकाणी तुम्ही या आणि सर्वांसमक्ष हे सांगा. हो, मी त्यांना हे सांगेन तोवर तुम्ही या अमृतपानासाठी सिद्ध व्हा. त्यासाठी आता कोणती सिद्धता हवी? तुम्ही यथाशक्तीने हे अमृत बाहेर काढले आहे, त्यामुळे हे अमृत पिण्याआधी तुम्ही स्नान करून प्रसन्न मुखाने आणि अलंकार घालून यावे. हे तुम्ही सांगितले नसते तर आमच्या ध्यानातही आले नसते. माझे म्हणणे मान्य आहे ना दैत्यराज? निश्चित. देव श्री विष्णूंना शरण गेले होते आणि देवांचे सहाय्य करण्यासाठी श्री विष्णू मोहिनी रूपात दैत्यांना भेटायला गेले होते. आता तिथे काय घडत असेल, काय सुरू असेल याचा तर्क सर्व देव करत होते. देवांना हे ठाऊक होते की यातून त्रिमूर्तीच आपले रक्षण करू शकतात, आपले सहाय्य करू शकतात. जेव्हा जेव्हा अधर्म बळावला आहे, धर्मावर संकट आलं आहे, अधर्माचा नाश करण्यासाठी मला अवतार घ्यावा लागला आहे. ही परिस्थिती काहीशी तशीच होती देवी. आणि म्हणूनच यातून मार्ग काढण्यासाठी तुम्ही मोहिनीचा अवतार धारण केला. होय देवी, आणि त्या अवताराने दैत्यांचं मन वळवलं देखील. परंतु हे देवांना ठाऊक नव्हते. ते क्षीरसागराच्या काठावर श्री विष्णूंची प्रतीक्षा करत होते. कुणीतरी या दिशेने येत आहे. तिकडे काय झालं हे जाणून घेण्याची ओढ लागली आहे सगळ्यांना. आता लवकरच अमृताचा कुंभ घेऊन दैत्य इथे येतील. याचा अर्थ दैत्य मोहित होऊन स्वतःहून अमृत देवांना देतील की काय? हे कसे शक्य होईल? मोहिनीच्या मोहाने, तिच्या मायेने ते शक्य आहे. प्रभू, आपण थोर आहात. हे अमृत केवळ त्यांनाच नाही तर तुम्हाला देखील मिळावे असे मी त्यांना समजावले आहे आणि दैत्य त्यासाठी तयार देखील झाले आहे. शेवटी दैत्यांना अमृतासोबत मोहिनीची भूल ही पडलीच. हीच खरी यांची योग्यता आहे, हीच यांची हीन पातळी आहे. यांचा उत्कर्ष होणे कदापि शक्य नाही. शेवटी मी जे म्हणत होतो तेच खरे ठरले. अमृत स्वीकारण्याची यांची योग्यता नाही हे या दैत्यांनी स्वतःच्या कृतीने सिद्ध केले आहे. ह्याचा अर्थ ह्यांना जे हवं होतं ते साध्य झालं आहे. या देवांनो, आम्ही आज तुम्हाला हे सांगण्यास आलो आहोत की जरी आजवर दैत्य कुळावर अन्याय झाला असेल, पण आज आम्ही तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही. दैत्यराज, तुमच्या मनात काय आहे ते सगळ्यांना आपण सांगावं. हाच तो अमृताचा कुंभ. यातील एकाही थेंबाला अजून आम्ही स्पर्श केलेला नाही आहे. दैत्यराज आता काय करणार आहेत कुणास ठाऊक. ठीक आहे, हे काय आहे दैत्यराज? सांगतो. देवांनो,
ज्याप्रमाणे ही सुंदर स्त्री या अमृताचे वाटप करेल ते आम्हास मान्य असेल. माधवा, तुमच्या ह्या रूपाने खरोखरी सर्वांना भुरळ पाडली आहे. सहस्र शीर्ष देव विश्वाक्ष विश्वच भुवम विश्वै नारायणं देव अक्षर परमं पदम विश्व परमानित्यम विश्वनारायण हरि विश्व एवं इदं पुरुष तद्विश्व उपजीवति पति विश्वस्य आत्मा ईश्वर शाश्वतं शिवमच्युतम् नारायण महाज्ञेय विश्वात्मानं परायणम्. नारायण नारायण, मोह माया ही अशी गोष्ट आहे की ज्याच्या सान्निध्यात एखादा मनुष्य आला की तो कोण आहे, त्याचे प्रयोजन काय, त्याचे कर्म काय आहे, तो काय करीत आहे, हे सर्व काही तो विसरून जातो. अमृताच्या लोभासाठी देव आणि दैत्य यांनी समुद्र मंथन केले आणि ते कोण घेणार यावरून वाद झाला. माझ्या आराध्यांनी मोहिनी रूपाचा अवतार धारण केला आणि यातून देवांना सहाय्य करण्यासाठी दैत्यांचे मनही वळवले. दैत्यांनी मोहिनी रूपाची भुरळ पडल्याने मोहिनी म्हणेल तसे अमृताचा वाटप करण्याचेही ठरवले. त्यासाठी अमृताचा कुंभही त्यांनी मोहिनीच्या हाती दिला. म्हणजे आता तर सारं काही सुरळीत झालं असेल. त्यांनी जर स्वतःहून तुम्हाला अमृताचा कुंभ दिला असेल तर अजून काय हवं? देवी, हा तर प्रारंभ होता. ह्यातूनच एक नवा अध्याय लिहिला जाणार होता. मला कळाले नाही. मासा, लवकरच तुला ते कळेल. नारायण नारायण. मोहिनी, तुझ्या रूपाने तू साऱ्या सृष्टीला खरोखरी अशी भुरळ पाडली आहेस की त्यात सारे जण स्वतःला विसरूनच गेले आहेत जणू. आता ह्या अमृत वाटपाचे कार्य सुरू होईल. मोहिनीमुळेच हे कार्य शक्य झाले आहे. स्वामी, पार्वती, तिथे सारे जण अमृताच्या वाटपासाठी सिद्ध झाले आहेत. मात्र तुम्ही इथे असे एकांतात? विशेष काही नाही. स्वामी, तुमची पत्नी आहे मी. तुमच्या मनात काय चालले आहे हे मला ठाऊक नाही असे वाटते आहे का तुम्हाला? पार्वती, माझ्या मनात जे काही चाललं आहे ते तू खरंच ओळखू शकतेस? श्री विष्णूंनी घेतलेले मोहिनीचे हे रूप अत्यंत विलोभनीय आहे, सुंदर आहे. हे रूप कोणालाही मोहित करू शकते असे आहे आणि तुम्हाला देखील ते आवडले आहे, होय ना स्वामी? होय. अमृत वाटपाचे कार्य सुरू करायचे आहे. सर्वजण आले आहेत. होय, आपणही तिथेच जाऊयात. या मोहिनी रूपाची भुरळ यांना अशी पडेल याचा विचारही केला नव्हता मी. काय झालं देवी? कसला विचार करता आहात? काही नाही, श्री विष्णूंनी घेतलेल्या या मोहिनी रूपाचा विचार करत होते. महादेवांना देखील ते खूप आवडले आहे. कोणालाही आवडावं असंच रूप आहे ते.
आणि माझी खात्री आहे की ह्यातूनच एक नवा अध्याय लिहिला जाईल. देव आणि दैत्य यांनी एकत्र येऊन कष्ट घेऊन हे समुद्र मंथन पूर्ण केले आहे. आता देव आणि दैत्य यांना अमृत वाटण्याचे अत्यंत महत्वाचे कार्य पूर्ण करायचे आहे. पण मला तुम्हाला असे विचारायचे आहे दैत्यराज, मी अमृताचे जसे वाटप करणार आहे ते तुम्हाला मान्य आहे ना? होय सुंदरी, मी तुम्हाला माझा शब्द दिला आहे. मी माझ्या शब्दाचे पालन करणारच.